Good morning to all. Good morning. Good morning, ma'am. Good morning, ma'am. Okay, from today's lecture, we are going to learn next bit, that is a precipitation titration. So what is a precipitation titration? A precipitation titration is a type of titration which involves the formation of a precipitate during the titration technique. So हे precipitation titration काय आहे? हे एक टाइप ऑफ टायट्रेशन आहे. हे एका टाइपचं टायट्रेशन आहे ज्यामध्ये काय होतंय, विच इन्व्हॉल्व द फॉर्मेशन ऑफ अ प्रेसिपिटेट. त्याच्यामध्ये आपल्याला प्रेसिपिटेट तयार होताना दिसतंय ड्युरिंग द टायट्रेशन टेक्निक. ही जी टायट्रेशनची टेक्निक आहे किंवा ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेस मधून फायनल रिझल्ट आपल्याला काय मिळणार आहे की तिथं एखादा प्रेसिपिटेट फॉर्म होतोय. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, प्रेसिपिटेशन टायट्रेशन. सो इन प्रेसिपिटेशन टायट्रेशन the titrant react with analyte and form insoluble substance called a precipitate. हे जे प्रेसिपिटेशन टायट्रेशन आहे त्यामध्ये काय होणार आहे, जे पण टायट्रंट आहे ते टायट्रंट किंवा त्याला आपण काय म्हणतोय प्रेसिपिटेटिंग एजंट, हे कुणासोबत रिॲक्ट करणार आहेत, अनालाइट सोबत रिॲक्ट करणार आहेत आणि काय फॉर्म करणार आहेत, इनसोल्युबल सबस्टन्स. तो इनसोल्युबल सबस्टन्सला आपण काय म्हणतोय, प्रेसिपिटेट. सो ते फॉर्म करणार आहेत आणि ह्या कंप्लीट प्रोसेसला आपण काय म्हणतोय, प्रेसिपिटेशन टायट्रेशन. सो अनालाइट रिएक्ट विथ अ प्रेसिपिटेटिंग एजंट और titrant and gives insoluble substance known as a precipitate, and whole process is known as a precipitation titration. असे प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये दोन सबस्टन्स एकमेकांसोबत रिॲक्ट करतात आणि प्रेसिपिटेट फॉर्म करतात. त्या प्रोसेसला आपण प्रेसिपिटेशन टायट्रेशन म्हणतो. नेक्स्ट, इट कंटिन्यू टिल द लास्ट अमाउंट ऑफ अनालाइट इज कंझ्युम्ड. तर ही प्रोसेस कुठपर्यंत चालणार आहे, कुठपर्यंत रन होणार आहे, जोपर्यंत तो अनालाइट कम्प्लिटली कंझ्युम होत नाही किंवा युटिलाइज होत नाही. जोपर्यंत तो अनालाइट कम्प्लिटली युटिलाइज होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस कंटिन्यू होणार आहे. टिल द लास्ट अमाउंट ऑफ अनालाइट इज कंझ्युम्ड. Next, it is used to determine chloride by using silver iron. त्याच्यामध्ये काय डिटरमाइन केलं जातं, या कंप्लीट प्रोसेस मध्ये क्लोराइडचं डिटर्मिनेशन होतं. कुणाच्या हेल्पनी होतं, सिल्वर आयन. सो इट इज यूज टू डिटरमाइन क्लोराइड बाय युजिंग सिल्वर आयन. सो डेफिनेशन किंवा बेसिक प्रेसिपिटेशन टायट्रेशन काय सगळ्यांना समजलंय. So precipitation, once again I will repeat, precipitation titration is a one type of a titration which involve the formation of a precipitate during the titration process. In a precipitation titration, the titrant react with the analyte and forms insoluble substance called a precipitate. So whole process is known as a precipitation titration. It continues till the last amount of analyte is consumed, and it is used to determine chloride by using silver ion. So ह्या प्रोसेस मध्ये आपण काय करतोय, डिटर्मिनेशन ऑफ अ क्लोराइड बाय युजिंग सिल्वर आयन. क्लोराइडचा आपण डिटरमाइन करतोय सिल्वर आयनच्या हेल्पने. सो नेक्स्ट इज अ प्रिन्सिपल ऑफ अ प्रेसिपिटेशन टायट्रेशन. So in that principle, the principle of a precipitation titration can be shown as follows. First, in that quantity of a added precipitating reagent is equal to quantity of a substance being precipitate. So हे इक्वल कशाचे इक्वल आहे, आपल्याला नॉर्मली पण माहिती आहे की जेवढा आपण सबस्टन्स अनालाइट त्याच्यामध्ये टाकतोय तेवढा आपल्याला काय मिळणार आहे, प्रोडक्ट मिळणार आहे. सो इथं पण काय सांगितलंय, क्वांटिटी ऑफ ऍडेड प्रेसिपिटेटिंग एजंट, किती अमाउंट मध्ये तुम्ही प्रेसिपिटेटिंग रिएजंट ऍड करताय तेवढ्याच क्वांटिटी मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, प्रेसिपिटेट मिळणार आहे. सो क्वांटिटी ऑफ ऍडेड प्रेसिपिटेटिंग रिएजंट इज इक्वल टू क्वांटिटी ऑफ अ सबस्टन्स बीइंग प्रेसिपिटेट. सो आपल्याला माहिती की ते प्रेसिपिटेटिंग एजंट जे आहेत ते कुठपर्यंत रिॲक्ट करतील, त्यांची क्वांटिटी किंवा कपॅसिटी आपल्याला माहित असल्यामुळे प्रोडक्ट पण ते काय देतील, त्यांच्या कपॅसिटीनुसार देतील. सो क्वांटिटी ऑफ
added precipitating reagent is equal to quantity of a substance being precipitated. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Next, it is a titrimetric method which involve the formation of a precipitate during the experiment of a titration by precipitation agent. So ही काय आहे? टायट्रेशन ची एक मेथड आहे. सो टायट्रिमेट्रिक मेथड आहे ज्याच्यामध्ये काय होतंय? प्रेसिपिटेट फॉर्म होते, इनसोल्युबल प्रेसिपिटेट फॉर्म होते. कसं फॉर्म होतंय? बाय रिएक्टिंग टायट्रंट विथ एनालाइट इट गिव्स इनसोल्युबल प्रेसिपिटंट. सो ह्याच्यामध्ये काय आहे? इट इज अ टायट्रिमेट्रिक मेथड विच इन्व्हॉल्व्स फॉर्मेशन ऑफ अ प्रेसिपिटेशन ड्युरिंग द एक्सपेरिमेंट ऑफ अ टायट्रेशन बाय प्रेसिपिटेशन एजंट. त्या प्रेसिपिटेशन एजंट मुळे तिथं प्रेसिपिटेट फॉर्म होते. सो इन दॅट द टायट्रंट रिएक्ट विथ द एनालाइट अँड फॉर्म्स अन इनसोल्युबल सबस्टन्स. मग टायट्रंट जे आहे ते काय करणार आहेत? एनालाइट सोबत रिएक्ट करणार आहेत. तर त्यांची केमिकल इंटरॅक्शन होणार आहे आणि त्या केमिकल इंटरॅक्शन मुळे आपल्याला जे कॉम्प्लेक्स मिळतं ते कॉम्प्लेक्सचं नेचर कसं आहे? इनसोल्युबल आहे. सो इनसोल्युबल प्रेसिपिटेट तिथं आपल्याला मिळतं. सो दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट की ते प्रेसिपिटेट जे आहे ते कोणत्या नेचरचं आहे? इनसोल्युबल नेचरचं आहे. तर त्या सोल्युशन मध्ये ते डिझॉल्व्ह होणार नाहीये. सो ते इनसोल्युबल प्रॉपर्टी शो करतं. द टायट्रेशन इज अ कंटिन्यूड टिल लास्ट ड्रॉप ऑफ द एनालाइट इज कंझ्युम्ड. जोपर्यंत त्या एनालाइटचं कम्प्लिटली युटिलायझेशन होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस कंटिन्यू राहते. सो टायट्रेशन इज प्रोसेस कंटिन्यूड टिल लास्ट ड्रॉप ऑफ द एनालाइट इज कंझ्युम्ड. नेक्स्ट, when the titrant is excess, it reacts with the indicator and signals to terminate the titration process. So next, यामध्ये काय सांगितलंय? When the titrant is a reactor, when a titrant is a excess, it react with the indicator. जर समजा तुम्ही ती प्रोसेस कंप्लीट झाली तरी पण तुम्ही वरून जर टायट्रंट रिलीज करत असाल तर ते टायट्रंट कुणासोबत रिएक्ट करणार आहे? फर्दर इट रिएक्ट विथ द इंडिकेटर. इंडिकेटर सोबत त्याची रिएक्शन होईल अँड सिग्नल टू टर्मिनेट द टायट्रेशन प्रोसेस. त्यानंतर आपल्याला तिथून पुढे त्या टायट्रेशनची प्रोसेस कंटिन्यू होताना दिसत नाही. मीन्स एक असा पॉइंट येतो की जिथं ते टायट्रेशनची प्रोसेस स्टॉप होती. सो आपल्याला रिडिंग मिळताना पण एकसारखंच मिळतं. तर टर्मिनेट म्हणजे काय होणार आहे? आता टायट्रंटच इंडिकेटर सोबत रिएक्ट होते त्यामुळे आपल्याला तिथं फॉर्मेशन ऑफ अ प्रेसिपिटेट तिथं ऑब्झर्व होणार आहे का स्टुडंट? टायट्रंटनी जर इंडिकेटर सोबत रिएक्शन केली तर तिथं आपल्याला प्रेसिपिटेट फॉर्म होताना दिसणार आहे का? No. ओके. सो तिथं टायट्रंटनी जर इंडिकेटर सोबत रिएक्शन केली तर डेफिनेटली तिथं प्रेसिपिटेट अजून फॉर्म होणार नाहीये. एक अशी स्टेज येते की जिथं प्रेसिपिटेट जो आपल्याला ऑब्झर्व होते तो कंटिन्यूस त्या स्टेज मध्ये आपल्याला दिसतो. मीन्स तिथं जास्त अजून प्रेसिपिटेट ऍड होताना आपल्याला दिसत नाही. इट मीन्स इट इज अ क्लिअर इंडिकेशन की टायट्रेशनची प्रोसेस कशी आहे? स्टॉप करायला पाहिजे. मीन्स ऑलरेडी ती रिएक्शन कंप्लीट झाली आणि एक्सेस जे काही टायट्रंट आहे ते आता इंडिकेटर सोबत रिएक्ट होते. सो व्हेन द टायट्रंट इज अ एक्सेस, it react with the indicator and signal to terminate the titration process. Next is a precipitation reaction occur when water solution of two different ionic compounds are mixed and an insoluble solid separate out of a solution. आपण बघतो की जे पण प्रेसिपिटेशन टायट्रेशन आहे त्याच्यामध्ये आपण काय करतोय? तिथे दोन सोल्युशन फॉर्म करतोय. सो ते दोन सोल्युशन कसे असणार आहे? वॉटर मध्ये आपण काय करतोय? ते टायट्रंट पण डिझॉल्व्ह करतोय आणि एनालाइट पण डिझॉल्व्ह करून आपण काय करतोय? तिथं टू सोल्युशन तिथं प्रिपेअर करतोय. सो प्रेसिपिटेशन रिएक्शन ऑकर्स व्हेन water solution of a two different ionic compound
मध्ये आपण काय करतोय आणि कंपाऊंड घेतोय आणि त्याला वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करून 2 सोल्युशन प्रिपेअर करतोय. आर मिक्स्ड अँड इनसोल्युबल सॉलिड सेपरेट आउट ऑफ सोल्युशन. मग ते 2 सोल्युशन आपण एकमेकांसोबत रिॲक्ट केले तर आपल्याला काय मिळणार आहे, त्यामधून इनसोल्युबल सॉलिड हे आपल्याला त्यामधून सेपरेट आउट होताना दिसते. सो प्रेसिपिटेशन रिॲक्शन ऑकर. ही प्रेसिपिटेशन रिॲक्शन कधी ऑकर होती, ही रिॲक्शन कधी स्टार्ट होती, ज्यावेळेस 2 आयोनिक कंपाऊंड त्यांच्या रिस्पेक्टिव्ह सोल्युशन फॉर्म मधून ते काय होणार आहेत, आता एकमेकांमध्ये मिक्स होणार आहेत, केमिकल इंटरॅक्शन होणार आहे आणि त्यामधून आपल्याला काय मिळते, त्या केमिकल इंटरॅक्शन मधून इनसोल्युबल सॉलिड substance are separate out from that solution. Next is a reaction. So reaction मध्ये बघा, KCl solution is a react with a precipitating agent that is AgNO3. So आता इथं precipitating agent म्हणून आपण AgNO3 का घेतलंय? Because फर्स्ट जर स्लाइड मध्ये तुम्ही बघितलं असेल तर तिथे एक सेंटेन्स होतं. So we are determine chloride ions by using silver ion. So हे जे सिल्वर आयन आहे ते स्पेसिफिक आयन सोबत रिॲक्ट करतायत आणि प्रेसिपिटेट तयार करतात. त्यामुळं एव्हरी रिॲक्शन मध्ये काय कॉमन असणार आहे, प्रेसिपिटेटिंग एजंट इट इज अ कॉमन. जो एजंट आहे तो प्रेसिपिटेटिंग एजंट जो आहे तो आपल्याला इथं कॉमन ऑब्झर्व होतो. सो कोण आहे, कोणता आहे प्रेसिपिटेटिंग एजंट? AgNO3 मीन्स त्याचं केमिकल नेम काय आहे? Precipitating. केमिकल नेम काय आहे? AgNO3 आपण म्हणतोय, बट केमिकल नेम काय आहे? KCl चं केमिकल नेम काय आहे? पोटॅशियम क्लोराइड. Okay, potassium chloride react with a precipitating agent AgNO3. AgNO3 means silver nitrate. Okay, it is a simple reaction and it gives white Silver precipitate. chloride. Okay, good. Silver chloride. It gives white precipitate silver chloride and KNO3. Potassium nitrate. Okay, good. Potassium nitrate. So ही रिएक्शन तुम्ही राइट डाउन करायची आहे. KCl react with AgNO3 and gives white precipitate AgCl and KNO3. Next, another reaction is there, that is a sodium chloride react with a silver nitrate. Sodium chloride, that is NaCl, react with AgNO3 and it gives काय देईल मग? NaCl when you react with AgNO3 it gives, student, Silver chloride and sodium nitrate. Okay, good. Silver chloride and sodium nitrate. So these are two common reaction we are seen in precipitation titration. So from the above reaction we know that here are two solution are taken. आपल्याला आता कळलंय ही रिएक्शन बघितल्यावर की जर आपल्याला व्हाईट प्रेसिपिटेट पाहिजे असेल AgCl तर डेफिनेटली तिथं 2 सोल्युशन आपल्याला रिक्वायर्ड आहे. सो फर्स्ट इज अ एनालाइट अँड सेकंड इज अ प्रेसिपिटेटिंग एजंट. सो आपण जर बघितलं तर हे KCl हे काय असणार आहे, एनालाइट असणार आहे. मग ह्याला आपण एनालाइट का म्हणतो? बिकॉज दिस कंपाऊंड कंटेन क्लोराइड. सो ही जी रिएक्शन आहे प्रेसिपिटेशन टायट्रेशन ह्याच्यामध्ये 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत की एनालाइट कुणाला म्हणायचं किंवा एनालाइट कसं घ्यायचं. ज्या केमिकल कंपाऊंड मध्ये ज्या सबस्टन्स मध्ये क्लोराइडचा प्रेझेन्स आहे असेच कंपाऊंड आपण काय करायचे, एनालाइट म्हणून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर नेक्स्ट काय असणार आहे, प्रेसिपिटेटिंग एजंट हा फिक्स असणार आहे AgNO3. ज्याच्यामध्ये सिल्वर आयन प्रेझेंट आहेत असेच आपल्याला प्रेसिपिटेटिंग एजंट चॉईस करायचे. सो त्या दोन्हीची रिएक्शन आपल्याला काय करायचे इथं हॅपन करायची, म्हणजे त्यांची केमिकल इंटरॅक्शन इथं घडवून आणायची. सो त्यामधून आपल्याला काय मिळणार आहे, व्हाईट प्रेसिपिटेट मिळणार आहे, मीन्स सिल्वर क्लोराइड आपल्याला मिळणार आहे. सो जसं क्लोराइडचं आपण डिटर्मिनेशन करतोय
तसंच अदर आयन्स पण आहेत. वी विल सी इन नेक्स्ट स्लाइड. सो फर्स्टली तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की जर आपल्याला प्रेसिपिटेशन टायट्रेशन करायचं असेल तर तिथं काय रिक्वायरमेंट आहे, 2 सोल्युशन पाहिजे. तर त्या 2 सोल्युशन मधलं पहिलं सोल्युशन काय असेल, analyte which contain chloride ion, and second is a precipitating agent which contain silver ion. Okay, so it gives precipitate. So AgCl इथं फॉर्म होतंय, बट आपण कॉमनली जनरल जर म्हणलं तर काय आपल्याला पाहिजे आहे, त्या दोन्हीच्या रिएक्शन मधून प्रेसिपिटेट फॉर्म होताना दिसला पाहिजे. So they both are react with each other and form precipitate. So whole process is called as a precipitation titration. ह्या complete processला आपण काय म्हणतोय, precipitation titration. Next, from above reaction, write down करा. From above reaction Ag plus. So Ag म्हणजे काय आहे, Ag plus कोणता आयन आहे, सिल्वर. silver. So it act as a precipitating agent. Ag plus ion काय act होणार आहे, precipitating agent, and Cl minus ion so act as a analyte. हे आपल्याला ह्या रिएक्शन मधून समजतं की Cl minus ion analyte म्हणून ऍक्ट होत आहे आणि प्रेसिपिटेटिंग एजंट इथं कोण आहे, Ag plus ion. And next they both are react together and gives AgCl. So हा AgCl काय आहे, precipitate. This AgCl is precipitate. So हे समजलं सगळ्यांना ही रिएक्शन. Yes, ma'am. रिएक्शन अगेन आय विल एक्सप्लेन. जर तुम्हाला प्रेसिपिटेशन टायट्रेशन करायचं असेल तर तिथे तुम्हाला काय लागणार आहे, 2 सोल्युशन लागणार आहे. फर्स्ट इज अ एनालाइट, सेकंड इज अ प्रेसिपिटेटिंग एजंट. सो ह्या दोघांच्या रिएक्शन मधून आपल्याला काय मिळणार आहे, एक प्रोडक्ट मिळणार आहे. सो ते प्रोडक्ट काय असणार आहे, प्रेसिपिटेट असणार आहे. सो दॅट होल प्रोसेस इज नोन ॲज अ प्रेसिपिटेशन टायट्रेशन. बट जर तुम्ही एक्झाम्पल बघितलं तर तुम्हाला समजेल. सो ह्या एक्झाम्पल मध्ये Ag प्लस जे आयन आहेत they are acting as a precipitating agent and chloride ion act as a analyte, and AgCl जो substance form होते, precipitate form होते, so तो काय आहे, AgCl. So AgCl is a precipitate. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? Yes, ma'am. अनदर एक्झाम्पल काय सांगितलं होतं मी, कोणाची रिएक्शन, NaCl sodium NaCl silver nitrate, silver chloride plus sodium nitrate. ओके. सो नेक्स्ट बघा, नेक्स्ट हे प्रेसिपिटेशन टायट्रेशन आहे. सगळ्यांनी राईट डाऊन करा, की पॉइंट टायटल टाका, की पॉइंट. सो हे जे प्रेसिपिटेशन टायट्रेशन आहे त्याच्यामध्ये की पॉइंट आहेत की जे तुम्हाला रिमेंबर करायचे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. इन दॅट फर्स्ट इज अ प्रेसिपिटेशन is self ionic process and anions and cations anions come from one solution and cation come from another solution. So पहिलं जे की पॉइंट आहे तो की पॉइंट काय सांगतोय, the precipitate is itself a ionic process. हे जे प्रेसिपिटेशन ची जी प्रोसेस आहे ती स्वतःच एक आयोनिक प्रोसेस आहे. सो ह्या आपण काय म्हणतोय असं की ती स्वतःच एक आयोनिक प्रोसेस आहे, कारण जर आपण इथं 2 सोल्युशन घेतलेत तर ते 2 सोल्युशन मधून एका सोल्युशन मधून आपल्याला अनायन्स मिळणार आहेत आणि एका सोल्युशन मधून आपल्याला काय मिळणार आहेत, कॅटायन्स मिळणार आहेत. सो दिस आयन फोर्सेस द रिएक्शन टू कंप्लीट. मग इथं आपल्याला अदर रिएजंट ऍड करण्याची गरज नाहीये, म्हणजे ती रिएक्शन कंप्लीट होण्यासाठी आपल्याला अदर कोणता दुसरा फोर्स किंवा अदर रिएजंट आपल्याला ऍड करायची गरज नाहीये. त्यासाठी द प्रेसिपिटेशन इज इटसेल्फ अ आयोनिक प्रोसेस. सो इन दॅट फ्रॉम वन सोल्युशन anions are comes and from other solution cations are come in that reaction and these ions forces the reaction to complete. हे काय करतायत, सेकंड पॉइंट काय असणार आहे,
these ions forces the reaction to complete ही प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी आपल्याला रिएजंट कोणता ऍड करावा लागणार नाहीये. आयोनिक प्रोसेस आहे, स्वतःची स्वतः ते रिॲक्ट होत आहेत आणि ती प्रोसेस कंप्लीट करतात. नेक्स्ट आहे थर्ड पॉइंट, की पॉइंट मधला, रिॲक्शन मस्ट बी सफिशियंटली रॅपिड. पण ही जी रिॲक्शन आहे ती कशी असायला पाहिजे, सफिशियंटली रॅपिड असायला पाहिजे. सो खूप वेळ त्यांनी नाही घेतला पाहिजे, त्याला जेवढा टाइम आहे तो त्याचा जो स्पेसिफिक टाइम आहे तेवढाच रिॲक्ट होण्यासाठी त्यांनी घेतला पाहिजे. खूप स्लो नाही झाली पाहिजे प्रोसेस. सो इफ अ रिॲक्शन इज स्लो then there is a chance of a co-precipitation and post-precipitation or impurity involved in that reaction. मग आपल्याला ही जर प्रोसेस समजा स्लो होत असेल तर का स्लो व्हायला नकोय, there is a reason. So काय रिझन आहे ते, if reaction is slow then there is a chance of a co-precipitation and post-precipitation and impurity involved in that reaction. रिएक्शन स्लो झाली तर तिथे एक तर को प्रेसिपिटेट तयार होईल किंवा पोस्ट प्रेसिपिटेट तयार होईल किंवा अदर इम्प्युरिटी त्या सोल्युशन मध्ये इन्व्हॉल्व होतील. मग हे अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, रिएक्शन मस्ट बी सफिशियंटली रॅपिड. सो दिस इज द थर्ड पॉइंट. थर्ड पॉइंट मध्ये काय सांगतात, रिएक्शन कशी पाहिजे, रॅपिड पाहिजे. स्लो झाली तर काय होणार आहे, को प्रेसिपिटेशन, पोस्ट प्रेसिपिटेशन अँड इम्प्युरिटी आर इन्व्हॉल्व्ड इन दॅट रिएक्शन. सो हे 3 पॉइंट समजले, की पॉइंट. स्टुडंट आर यू प्रेझेंट? Yes, ma'am. ओके. सो नेक्स्ट फोर्थ पॉइंट बघा, प्रेसिपिटेट मस्ट बी इनसॉल्युबल इन नेचर. प्रेसिपिटेट कसा पाहिजे, ऑलरेडी आपण काय म्हणतोय, प्रेसिपिटेट कसा आहे, इनसॉल्युबल सबस्टन्स फॉर्म होते त्याला आपण प्रेसिपिटेट म्हणतोय. पण बेसिकली जेवढा पण प्रेसिपिटेट तिथे तयार होणार आहे त्याचं नेचर कसं असलं पाहिजे, इनसोल्युबल. सो इफ सोल्युबल नॉट गिवन क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, जर समजा तो प्रेसिपिटेट फॉर्म झाला थोड्या काळासाठी तर आणि त्याचं नेचर जर समजा सोल्युबल असेल तर तो काय होणार आहे, त्या सोल्युशन मध्ये परत डिझॉल्व्ह होणार आहे, स्वतःला डिझॉल्व्ह करून घेणार आहे. मग त्यामध्ये आपल्याला जे प्रोडक्ट आहे ते अॅक्युरेट अमाऊंट मध्ये मिळणार आहे का, जे काय प्रोडक्ट फॉर्म होते ते स्पेसिफिक असे आपल्याला क्वांटिटी पाहिजे त्या क्वांटिटी मध्ये येणार आहे का, जर सोल्युबल नेचर असेल तर. नो. ओके. सो एका स्टुडंटला समजलाय का हा पॉइंट, अदर? अदर स्टुडंट आर यू प्रेझेंट? Yes, ma'am. ओके. फोर्थ पॉइंट काय आहे, प्रेसिपिटेट मस्ट बी इनसोल्युबल. फोर्थ पॉइंट मध्ये काय सांगितलंय, जो काय प्रोडक्ट तयार होते त्या दोघांच्या रिएक्शन मधून तो कसा असला पाहिजे, इनसोल्युबल. जर समजा सोल्युबल असेल तर काय होणार आहे, तिथं डिझॉल्व्ह होणार आहे. ओके, गुड. मग ते डिझॉल्व्ह झाल्यावरती आपल्या रिझल्ट वरती काय इफेक्ट होतं, ॲक्युरेन्सी येत नाही मॅम. ओके, अॅक्युरेट येत नाही. सो इट मीन्स काय आहे, इट नॉट गिव्ह क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. ही प्रोसेस कशी आहे, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस आहे. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये आपण काय बघतो, क्वांटिटेटिव्ह मीन्स अनालिसिसचे किती टाइप आहेत, 2 types. ओके. त्यामधले क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे काय, डोंट ड्रॉ, रोल नंबर 2. What is present? What is present? Okay. What? So quantitative means what is present. No, ma'am. No, How ma'am. much How present? is present? How much present? Okay, how much present. So how much present means काय येणार आहे, आपण तिथे काय चेक करतोय, Substance. Pharmaceutical substance. सबस्टन्स. आपण ते कशामध्ये मेजर करतोय, क्वांटिटी मध्ये. ओके. सो हे प्रेसिपिटेशन टायट्रेशन पण कशाच्या अंडर येतं, क्वालिटेटिव्ह और क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, Quantitative analysis. क्वांटिटेटिव्ह. ओके. सो जर समजा प्रेसिपिटेट जे प्रोडक्ट लास्टला जे रिएक्शन मधून तयार झाले
ते जर सोल्युबल नेचरचं असेल तर आपल्याला स्पेसिफिक अशी क्वांटिटी मिळणार आहे का, आपल्याला मेजर करता येईल का? No. नाही. No, ma'am. No. So that's why there is a reason precipitate must be insoluble in nature. त्यामुळं precipitate कसं असायला पाहिजे? Insoluble in nature. So this method must exist to locate end point. And next key point 5 is that this method must exist to locate end point. End point त्यांनी शो केला पाहिजे. हे जी प्रेसिपिटेशन टायट्रेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला एंड पॉइंट कोणता आहे हे इझिली डिटरमाइन झालं पाहिजे. नेक्स्ट रिझल्ट शुड बी रिप्रोड्युसेबल रिझल्टिंग और फॉर्मिंग प्रेसिपिटेट शुड बी रिप्रोड्युसेबल. मीन्स ह्याचे जे रिझल्ट आहेत ते कसे असायला पाहिजे? रिप्रोड्युसेबल. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही एक्सपेरिमेंट केला प्रेसिपिटेशन टायट्रेशन, त्याच्यामध्ये KCl घेतलं, AgNO3 घेतला, स्पेसिफिक त्या दोघांची पण क्वांटिटी मेजर केली, रिॲक्ट केलं आणि त्यामधून प्रोडक्ट काय झाले? प्रिपेअर झाले. सो प्रेसिपिटेट तिथं तयार झाले. त्या प्रेसिपिटेटला तुम्ही वे केलं, सो समथिंग अमाऊंट तिथं तुम्हाला शो झाली की एवढं प्रेसिपिटेट एवढी क्वांटिटी घेतल्यावरती येते. मग ज्यावेळेस नेक्स्ट टाइमला तुम्ही ज्यावेळेस एक्सपेरिमेंट परफॉर्म करता तेच रिएजंट घेता, तेच प्रेसिपिटेटिंग एजंट घेता आणि रिॲक्ट करता, तर त्यावेळेस पण जो प्रेसिपिटेट फॉर्म होतोय तो तेवढ्याच क्वांटिटी मध्ये फॉर्म व्हायला पाहिजे. ऑल्सो तेच प्रोडक्ट तिथं तयार व्हायला पाहिजे. त्याला आपण काय म्हणतोय? रिझल्ट शुड बी रिप्रोड्युसेबल. त्यावेळेसचा जो कॉम्प्लेक्स होता AgClचा तो AgClचाच आपल्याला नेक्स्ट टाइम पण मिळाला पाहिजे. तर तिथं अदर कोणता कॉम्प्लेक्स फॉर्म होता कामा नाही. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय? रिझल्ट शुड बी रिप्रोड्युसेबल. म्हणजे किती वेळा पण तुम्ही एक्सपेरिमेंट परफॉर्म केले तरी रिझल्ट कसे आले पाहिजे? सेमच आले पाहिजे. So these are key point in that precipitation titration. So precipitation titration मध्ये आपल्याला आता जर प्रॅक्टिकली परफॉर्म करायचं म्हणलं तर आपल्याला टायट्रेशन मध्ये काय काय लागणार आहेत? कोणते ग्लासवेअर लागणार आहेत? फ्लास्क, Conical flask, burette. Conical flask, burette. ओके गुड. कोनिकल इनिशियली आपल्याला काय लागणार आहे? ब्युरेट अँड कोनिकल फ्लास्क. आणि जे सॅम्पल आहे ते सॅम्पल सोल्युशन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला मेजरिंग सिलेंडर अँड अजून काय लागणार आहे? ग्लास रॉड, बीकर, हे सगळे इक्विपमेंट लागणार आहेत. सो जर टायट्रेशनचा जर तुम्ही सेटअप जर बघितला तर तिथं आपल्याला दोन ग्लासवेअर तिथे दिसतात. फर्स्ट आहे ब्युरेट अँड सेकंड आहे कोनिकल फ्लास्क. सो टायट्रेशन मध्ये आपल्याला जे ब्युरेट आहे त्या ब्युरेट मध्ये काय असणार आहे? ब्युरेट मध्ये असणार आहे AgNO3. प्रेसिपिटेटिंग एजंट कुठं असणार आहे? ब्युरेट मध्ये. अँड कोनिकल फ्लास्क मध्ये काय असणार आहे? KCl और NaCl. जर एक्सपेरिमेंटली जर तुम्हाला बघायचं झालं तर ब्युरेट मध्ये आपण काय ऍड करतोय? प्रेसिपिटेटिंग एजंट ऍड करतोय. सो अँड इन कोनिकल फ्लास्क व्हॉट वी टेकन, जो अनालाइट आहे ज्याचं आपल्याला डिटर्मिनेशन करायचंय ते आपण घेतोय. सो दॅट इज KCl अँड NaCl. त्या दोघांच्या रिएक्शन मधून आपल्याला काय फॉर्म होताना दिसतंय? Precipitate. प्रेसिपिटेट. ओके गुड. प्रेसिपिटेट ह्याचं नेचर कसं आहे? Insoluble in nature. इनसोल्युबल इन नेचर. त्यामुळे आपल्याला व्हिज्युअली सुद्धा ते प्रेसिपिटेट तयार होताना दिसत आहेत. तर हे सगळे जे प्रेसिपिटेट आहेत ते कोनिकल फ्लास्क मध्ये सेटल डाऊन होताना आपल्याला दिसतात. जे पण आपल्याला सॉलिड पार्टिकल्स दिसतील ते काय असणार आहे? प्रेसिपिटेट. ते प्रेसिपिटेट म्हणजे कशाचं कॉम्प्लेक्स असणार आहे? AgClचं. तर नेक्स्ट देयर इज अ लिमिटेशन. मग हे जे प्रेसिपिटेशन टायट्रेशन आहे त्याचं लिमिटेशन्स बघा. So these methods are not so popular in a present day for a routine analysis. So routine analysis साठी ही जी हे जे precipitation titration आहे ते जास्त आपण वापरत नाही because of a following reason. So there is a something reason behind that. That's why we are not use this method frequently or in routine analysis. First reason is slow reaction. पहिल्यांदा तर आपल्याला कशी पाहिजे ही सफिशियंटली
रॅपिड रिॲक्शन पाहिजे, पण ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस आपण परफॉर्म करतो त्यावेळेस आपल्याला काय ऑब्झर्व होतंय, दिस रिॲक्शन इज अ स्लो रिॲक्शन होत आहेत. त्यामुळे आपण हे रुटीन अनालिसिस मध्ये प्रेसिपिटेशन टायट्रेशन यूज करत नाही. सेकंड इज इन्व्हॉल्विंग पिरियड्स ऑफ डायजेशन. तर सेकंड जे आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय, वेट फॉर अ मिनिट. ओके, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. आपण बघत होतो लिमिटेशन ऑफ अ प्रेसिपिटेशन टायट्रेशन. इन दॅट फर्स्ट लिमिटेशन काय होतं, आपण का हे रुटीन अनालिसिस मध्ये यूज करत नाही टायट्रेशन. फर्स्ट रिझन लो रिॲक्शन होते. लो रिॲक्शन. सेकंड इन्व्हॉल्विंग पिरियड्स ऑफ अ डायजेशन. म्हणजे इथं इन्व्हॉल्विंग पिरियड ऑफ अ डायजेशन म्हणजे काय, जे काय प्रेसिपिटेट आहे ते आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याला कूल करावं लागणार आहे, फिल्टर करावं लागणार आहे. आणि ती प्रोसेस कशी आहे, कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. सो इन्व्हॉल्विंग पिरियड ऑफ अ डायजेशन म्हणजे ही प्रोसेस कम्प्लीट व्हायला, क्वांटिटेटिव्ह व्हायला आपल्याला काय करते, खूप टाइम घेते, खूप काळ घेते. सो इन्व्हॉल्विंग पिरियड ऑफ अ डायजेशन. नेक्स्ट इज अ कूलिंग. तर ही जे प्रोसेस आहे ह्या प्रोसेस मध्ये हीट जनरेट होती, त्यामुळे ते कूल डाऊन फास्टली होत नाही. नेक्स्ट आहे फिल्ट्रेशन. सो जे प्रेसिपिटेट आहे त्याची जर आपल्याला क्वांटिटी चेक करायची असेल तर डेफिनेटली आपल्याला फिल्टर करावं लागणार आहे. सो नेक्स्ट इज अ लिमिट द रिॲक्शन. तर ही रिॲक्शन कशी आहे, त्याच्यामध्ये ज्या रिॲक्शन होत आहेत त्या कशा आहेत, लिमिट द रिॲक्शन. अँड 6 precipitation titration are limited to use of a Ag plus ion as a precipitating agent, and it will be used to detect some ions like a chloride, bromine, iodine and silver cyanide, thiocyanide. So हे जे प्रेसिपिटेशन एजंट आहेत ते काय करतात, लिमिटेड आयन डिटरमाइन करतात. जसं की आपण फर्स्ट स्लाइड मध्ये बघितलेलं, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं की प्रेसिपिटेशन टायट्रेशन आपण का करतोय, कारण टू डिटरमाइन क्लोराइड आयन विथ द हेल्प ऑफ अ सिल्वर आयन. तसंच ही जे रिॲक्शन आहे किंवा हे जी मेथड आहे ह्याच्यामध्ये आपण सिल्वर आयन्स हे इम्पॉर्टंट आहे ऍज अ प्रेसिपिटेटिंग एजंट म्हणून आपण यूज करतोय. त्यामुळे काय होतंय, म्हणजे पण डिटरमाइन करायचे आपल्याला इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस त्याच्यामध्ये लिमिट आहे. तर कोणते आपण सबस्टन्स इनऑर्गॅनिक कंपाऊंड आपण इथे डिटरमाइन करतोय किंवा आयन्स डिटरमाइन करतोय. फर्स्टली क्लोराइड आयन आपण डिटरमाइन करू शकतो ही मेथड यूज करून. सेकंड ब्रोमीन, थर्ड आयोडीन अँड फोर्थ इज अ थायोसायनाइड. हे आपण काय करतोय इथं डिटरमाइन करतोय. तर समजले, आयन्स पण तुम्ही राईट डाऊन करून घ्या. तर कोणते आयन्स ह्या मेथडने आपण डिटरमाइन करू शकतो, स्पीक फास्ट. सिल्वर आयन, क्लोराइड आयन, थायोसायनाइड, ब्रोमाइड, ब्रोमाइड आयन, क्लोराइड, ब्रोमाइड आयन, yes, and iodine. Okay, so this is the limitation of a precipitation titration. लिमिटेशन मध्ये काय काय सांगितलंय, किती पॉइंट आहेत टोटल, 6 पॉइंट आहेत. त्या 6 पॉइंट मध्ये पहिलं काय आहे, स्लो रिॲक्शन.
नेक्स्ट आहे इन्व्हॉल्विंग पिरियड ऑफ अ डायजेशन, थर्ड कूलिंग, फोर्थ फिल्ट्रेशन, फिफ्थ लिमिट द रिएक्शन अँड सिक्स्थ की जे पण सिल्वर आयन्स आहेत ते सिल्वर आयन्स आपण यूज करतोय, पण हे जे सिल्वर आयन्स आहेत ते स्पेसिफिक अशाच आयन सोबत रिॲक्ट करतात. सो ते कोणते आयन्स आहेत? क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड अँड थायोसायनाइड. सो नेक्स्ट बघा, नेक्स्ट मध्ये 7 limitation is there, so it has limited up to it has limited use because of a lack of a indicator to detect the end point during the titration. So हा 7 point आहे तो पण इम्पॉर्टंट आहे की ह्या हे जे टायट्रेशन आहे ह्याच्यामध्ये इंडिकेटर काय आहे? लॅक ऑफ इंडिकेटर. आपण कोणताही इंडिकेटर ऍड नाही केलेला. जसं की मी सांगितलं एक्सपेरिमेंटल सेटअप मध्ये ब्युरेट मध्ये काय असणार आहे? AgNO3 आणि कोनिकल फ्लास्क मध्ये NaCl KCl असणार आहे आणि त्या दोघांच्या रिएक्शन मधून आपल्याला AgCl मिळतंय. तर ह्या प्रोसेस मध्ये आपण कोणताही इंडिकेटर यूज केलेला नाहीये. त्यामुळे इंडिकेटर नसल्यामुळे आपल्याला एंड पॉइंट कसा मिळणार आहे? एंड पॉइंट आपल्याला शार्पली डिटेक्ट होणार नाहीये. सो दिस इज अनदर लिमिटेशन. सो टोटल 7 लिमिटेशन आहेत. नेक्स्ट आहे रिक्वायरमेंट. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय? Yes, ma'am. Okay. Next बघा, next is a requirement. The precipitate formation is a stoichiometric. So आपल्याला stoichiometric हे काय आहे हे डिस्कस करायचंय, but time limitation we will discuss in tutorial session. So the precipitation formation is a stoichiometric. कसं असलं पाहिजे? प्रेसिपिटेशन फॉर्मेशन स्टोइचियोमेट्रिक असलं पाहिजे. नेक्स्ट the equivalence point and end point should be possibly determined. सेकंड रिक्वायरमेंट काय आहे? ज्यावेळेस पण आपण प्रेसिपिटेशन टायट्रेशन करतो त्यावेळेस इक्विव्हॅलन्स पॉइंट आणि एंड पॉइंट कसा असला पाहिजे? पॉसिबली डिटरमाइन. आपल्याला कळलं पाहिजे की हा इक्विव्हॅलन्स पॉइंट आहे. सो इक्विव्हॅलन्स पॉइंट कधी म्हणतो आपण? इक्विव्हॅलन्स पॉइंट कधी म्हणू आपण? वी ऑलरेडी लर्न इन टायट्रेशन कर्व. इक्विव्हॅलन्स पॉइंट कधी म्हणतो? ऍसिड बेस आणि सेम असेल त्याने. अदर स्टुडंट, आर यू प्रेझेंट? येस Yes. मॅम. इक्विव्हॅलन्स पॉइंट डेफिनेशन काय आहे? कधी म्हणतो आपण इक्विव्हॅलन्स पॉइंट आलाय? Completely neutralize the analytes. ओके, कोणाला येईल सांगता इक्विव्हॅलन्स पॉइंट? व्हेरी इझी डेफिनेशन. इन प्रिव्हियस लेक्चर वी ऑल्सो डिस्कस दिस पॉइंट. The point at which just an active reagent is added to react completely with the substance. Okay, good. But speak loudly. The point at which just active reagent is added to react completely with the substance. ओके, इक्विव्हॅलन्स पॉइंट मध्ये काय होतंय की जेवढं अनालाइट आहे तेवढा अनालाइट म्हणजे किती अमाऊंट मध्ये तिथे अनालाइट आहे तेवढाच अनालाइट कोणासोबत रिॲक्ट होणार आहे? त्या प्रेसिपिटेटिंग एजंट सोबत. सो आपण प्रेसिपिटेशन टायट्रेशन बघतोय त्यासाठी आपण हे म्हणतोय की अनालाइट आहे ते कोणासोबत रिॲक्ट होणार आहे? सेम क्वांटिटी ऑफ अनालाइट रिॲक्ट विथ द सेम क्वांटिटी ऑफ अ प्रेसिपिटेटिंग एजंट. सो इक्वल क्वांटिटी मध्ये ज्यावेळेस रिॲक्शन होतात त्याला आपण इक्विव्हॅलन्स पॉइंट म्हणतो. म्हणजे जेवढं आपण ब्युरेट मधून जेवढे सोल्युशन आपण विड्रॉ केले तेवढंच आपल्याला त्या कोनिकल फ्लास्क मधले सोल्युशन सोबत रिॲक्ट होताना दिसते सेम अमाऊंट मध्ये.
तर त्याला आपण इक्विव्हॅलन्स पॉईंट म्हणतोय. नेक्स्ट इज द एंड पॉईंट. एंड पॉईंट काय असणार आहे? एंड पॉईंट कधी म्हणतो आपण टायट्रेशनचा एंड पॉईंट आहे? Student, are you present? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, then when we call end point in the titration, the titration curve When समजले reaction असेल. complete. Yes. Indicator shows that the amount of Complete. necessary for the complete Okay. reaction. ज्यावेळेस रिॲक्शन कम्प्लीट होती त्या पॉइंटला आपण काय म्हणतोय? एंड पॉइंट. कारण एंड पॉइंट नंतर ग्राफ कसा होतो? स्ट्रेट होतो. त्याच्यामध्ये फर्दर आपल्याला प्रोग्रेस दिसती का? No, ma'am. No, ma'am. तो जर फर्दर प्रोग्रेस होत नसेल तर टायट्रेशन कर्व मध्ये पण आपण बघितले की एका सर्टन पॉइंटला तो ग्राफ कसा आहे? स्टेडी आहे. एक हॉरिझॉन्टल तिथं स्ट्रेट लाईन आपल्याला ऑब्झर्व होती. ते म्हणजे काय असणार आहे? एंड पॉइंट. म्हणजे जिथं की किती जरी तुम्ही वरून ब्युरेट मधून सोल्युशन त्या कोनिकल फ्लास्क मध्ये ऍड जरी केलं तरी आता ते काय होणार आहे? पुढे प्रोसेस होणार नाहीये. म्हणजे त्याचा एंड पॉइंट आहे. सो इक्विव्हॅलन्स पॉइंट म्हणजे काय? की जेवढ्या अमाऊंट मध्ये अनालाइट आहे तेवढ्या अमाऊंट मध्ये वरून प्रेसिपिटेटिंग एजंट काय होणार आहे? इक्वली रिॲक्ट होणार आहे. तर त्याला आपण इक्विव्हॅलन्स पॉइंट म्हणतात. म्हणजे इक्वली अनालाइट आणि इक्वली प्रेसिपिटेटिंग एजंट एकमेकांसोबत रिॲक्ट होतील. नेक्स्ट थर्ड पॉइंट बघा. टू अलाउ द टायट्रंट टू ऍड क्विकली the equilibrium between precipitate and its ions in a solution must in okay third point okay here is the second point. To allow the titrant to be added quickly, the equilibrium between the precipitate and its ion in a solution must be attained rapidly. Slow attainment of equilibrium will cause a over titration. ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कशी झाली पाहिजे? फास्ट झाली पाहिजे. जर प्रोसेस स्लो होत असेल तर आयदर को प्रेसिपिटेशन, पोस्ट प्रेसिपिटेशन आणि इम्प्युरिटी इन्व्हॉल्व होतील. ऑल्सो जो काय इक्विलिब्रियमचा जो पॉइंट आहे ते पण काय होणार आहे? इक्विलिब्रियम स्लो मुळे लवकर अटेंड होणार नाहीये आणि ओव्हर टायट्रेशन होणार आहे. म्हणजे एक्सेसली आपण काय करत राहू? ब्युरेट मधून सोल्युशन कोनिकल फ्लास्क मध्ये ऍड करणार आहोत. त्यासाठी इक्विलिब्रियम कसा आला पाहिजे? प्रॉपर सफिशियंट स्पीड मध्ये आला पाहिजे. सो रिएक्शन कशी असली पाहिजे? क्विक असली पाहिजे. नेक्स्ट आहे इट शुड बी लो सोल्युबल इन सोल्युशन. सो सोल्युबिलिटी कशी असली पाहिजे? त्या प्रेसिपिटेटची प्रेसिपिटेट मस्ट बी लो सोल्युबिलिटी इन द सोल्युशन. सोल्युबिलिटी कशी असली पाहिजे? कमी असली पाहिजे. जर सोल्युबिलिटी जास्त असेल तर काय होणार आहे? जर प्रेसिपिटेटची सोल्युबिलिटी जास्त असेल तर काय होणार आहे सोल्युशन मध्ये? Changes. येस, स्पीक फास्ट. स्टुडंट, सोल्युबिलिटी म्हणजे काय आहे? सोल्युबिलिटी लो असेल तर काय होईल आणि जास्त असेल तर काय होणार आहे? Solubility लो असेल तर impurity increase होईल. इम्प्युरिटी इन्क्रीज होईल आणि Slow. सोल्युबिलिटी हे लो सोल्युबिलिटी म्हणजे सबस्टन्स डिझॉल्व्ह होणार आहे का कम्प्लिटली त्या सोल्युशन मध्ये? No. No. नो. मग आपल्याला रिक्वायरमेंट काय आहे? आपलं प्रेसिपिटेट कसं असलं पाहिजे? सोल्युबल का इनसोल्युबल? Insoluble. इनसोल्युबल. मग जर प्रेसिपिटेट इनसोल्युबल आहे म्हणजे त्याची सोल्युबिलिटी कशी आहे? Low. लो. आणि Low. जर सोल्युबिलिटी इन्क्रीज झाली तर प्रेसिपिटेट कसा होईल? त्याचा वाईस वर्सा घ्या. स्पीक फास्टली. प्रेसिपिटेट आपल्याला इनसोल्युबल पाहिजे. इनसोल्युबल म्हणजे सोल्युबिलिटी त्याची कमी आहे आणि जर सोल्युबिलिटी
जास्त असेल तर प्रेसिपिटेट काय होईल त्या सोल्युशन मध्ये? सोल्युबिलिटी इन्क्रीज झाली तर काय होईल? 10th आणि 12th मधले कन्सेप्ट आहेत. किती क्लिअर आहे? प्रेसिपिटेट, जर प्रेसिपिटेट आपल्याला इनसोल्युबल पाहिजे आणि त्यामुळे त्याची सोल्युबिलिटी कशी आहे? कमी आहे. सो प्रेसिपिटेट, जर प्रेसिपिटेटची जर सोल्युबिलिटी वाढली तर काय होणार आहे? ते सोल्युशन मध्ये काय होणार आहे? सोल्युबल. दिस इज अ व्हेरी सिम्पल कन्सेप्ट. सगळं सांगते तरी पण फास्टली आन्सर येत नाहीत. So next this indicate by small equilibrium constant. मग जर solubility जर कमी असेल तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जो असतो तो पण कमी असतो. So the precipitate must be of a low solubility in the solution and this indicates small equilibrium constant KSP. It is a low. Next आहे okay. Next बघा, this method should detect stoichiometric point of the titration. ही जी मेथड आहे त्या मेथडनी स्टोचिओमेट्रिक पॉइंट दाखवला पाहिजे. तर स्टोचिओमेट्रिक म्हणजे काय हे आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया आपल्या ट्युटोरियल सेशन मध्ये. बट डू यू हॅव एनी डाऊट इन द प्रेसिपिटेशन टायट्रेशन? No, ma'am. No, ma'am. ओके. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ प्रेसिपिटेशन टायट्रेशन. दिस पॉइंट वी विल ऑल्सो डिस्कस इन आवर नेक्स्ट लेक्चर. रेग्युलर जे लेक्चर आहेत त्याच्यामध्ये आपण घेऊयात आणि जे काय तुमचं ट्युटोरियल लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण काय काय डिस्कस करणार आहे. स्टोचिओमेट्रिक पॉइंट, अनदर बीट काय होतं, अनदर बीट काय होता, लास्ट टाइम कोणी क्वेश्चन विचारलेला? Titration curve. अजून एक क्वेश्चन विचारलेला होता लास्ट बीटच्या नॉन ऍक्वेस टायट्रेशन मधला. Amphiphilic solvents चे reaction Okay. कशा असतात? गुड. अँफिफ्लोटिक सॉल्व्हेंट व्हेन वी यूज. ठीक आहे, आपण हे 3 पॉइंटचं डिस्कशन करूयात. तर ह्याच्यामध्ये अजून कोणाला काही डाऊट आहेत, समजलं नाही वगैरे? बेसिकली काय होतं या प्रेसिपिटेशन टायट्रेशन मध्ये, कोणी सांगेल इन देअर ओन वर्ड्स? काय काय बघितलं आपण प्रेसिपिटेशन टायट्रेशन मध्ये? प्रेसिपिटेशन टायट्रेशन क्वांटिटेटिव्ह मेथड आहे का क्वालिटेटिव्ह? Quantitative. क्वांटिटेटिव्ह. ओके, गुड. सो प्रेसिपिटेशन टायट्रेशन हे एक टाइपचं टायट्रेशन आहे आणि हे कोणत्या टाइपचं टायट्रेशन आहे? क्वांटिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्ह टाइपचं टायट्रेशन आहे ज्यामध्ये काय होते, 2 सोल्युशन आपल्याला रिक्वायर्ड आहेत. तर फर्स्ट सोल्युशन कशाचं असणार आहे? टायट्रंट. ओके, त्याला आपण टायट्रंट. ओके, ठीक आहे. नेक्स्ट कशाचं असणार आहे? Analyte. अॅनालाइट. ओके, त्या टायट्रंटला आपण काय म्हणतोय? प्रेसिपिटेशन टायट्रेशन मध्ये आपण कशाचा यूज करतोय? त्या टायट्रंट म्हणजे प्रेसिपिटेटिंग एजंट असणार आहेत. ते दोघं रिॲक्ट करतील आणि आपल्याला प्रेसिपिटेट मिळेल. आणि हा प्रेसिपिटेट कसा असला पाहिजे? Insoluble in nature. इनसोल्युबल इन नेचर. आणि ह्या होल प्रोसेसला आपण काय म्हणतोय? Precipitation titration. प्रेसिपिटेशन टायट्रेशन. ओके, गुड. सो ही रिॲक्शन बघा, त्या रिॲक्शन मध्ये Ag प्लस आयन्स आहेत ते काय ऍक्ट करतील? Precipitate. ओके, अॅनालाइट म्हणून करतील का? अॅनालाइट म्हणून ऍक्ट करतील का? No. सो Ag प्लस आयन्स काय ऍक्ट करतील?
Precipitating Precipitating agent. Okay, good. Precipitating agent. Agent. Chloride ion. analyte. Analyte. Good. So हे जे प्रेसिपिटेशन टायट्रेशन आहे ह्याच्यामध्ये जसं आता आपण रिॲक्शन मधून आपल्याला समजते की क्लोराईड आयन आपण डिटरमाइन करू शकतो किती क्वांटिटी मध्ये आहेत. तसंच आपण अदर कोणते आयन्स आहेत की जे रिॲक्ट करतो त्या सिल्वर आयन सोबत किंवा कोणते डिटरमाइन करू शकतो. Bromine. Chloride. Iodine. Silver ion. ओके. सिल्वर आयन्स नाही आहे ऍक्च्युली. तो सिल्वर आयन नाही येते. कोणता आहे दुसरं लास्टला सांगितलेलं. Thiocyanide. थायोसायनाइड आहे. Thiocyanide. सिल्वर सो ते बाय मिस्टेकनली मी सिल्वर म्हणले होते पण ते काय आहे थायोसायनाइड आहे. सो क्लोराईड, ब्रोमीन, आयोडीन अँड थायोसायनाइड हे आपण डिटरमाइन करू शकतो ही मेथड यूज करून. सो ह्याचं लिमिटेशन पण तेच आहे की खूप कमी आपल्याला इनऑर्गॅनिक कंपाऊंड काय होत आहेत तिथं डिटरमाइन करता येत आहेत. हे सगळ्यांना समजलंय. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, then we will stop here. Thank you for your patience.